आता ज्यांची रास कर्क आहे ना, किंवा जन्म लग्न पत्रिकेनुसार ज्यांचं कर्क लग्न आहे, त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आणि ती म्हणजे 2 जूनला गुरु महाराज कर्क राशीमध्ये प्रवेश करतायत आणि ही त्यांच्यासाठी सकारात्मक गोष्ट असणार आहे. आता हे माझं मत नाही आहे बरं का, तर हे जवळजवळ सगळ्याच ज्योतिष तज्ज्ञांचं मत आहे. कारण गुरु जेव्हा कर्क राशीमध्ये येतात तेव्हा हंस नामक राजयोग तयार होतो आणि त्याचाच सकारात्मक परिणाम आता कर्क लग्न असणाऱ्या किंवा कर्क रास असणाऱ्या लोकांवर पाहायला मिळणार आहे. पण नक्की काय घडणार आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे अविवाहित आहेत, जे लग्नासाठी स्थळं बघतायत किंवा ज्यांचं लग्न जमत नव्हतं, लग्नात अडचणी येत होत्या, अशा सगळ्यांसाठी हा काळ सकारात्मकता घेऊन येईल. कारण गुरुबळ लागतं लग्न जमण्यासाठी आणि ते गुरुबळ तुम्हाला आता मिळणार आहे. त्यामुळे या 2 जून 2026 पासून पुढच्या वर्षीच्या म्हणजे 2027च्या जून महिन्यापर्यंतचा जो काळ आहे, हा 1 वर्षाचा काळ नक्कीच तुमच्यासाठी लग्न जमण्याच्या दृष्टीने काहीतरी चांगली बातमी देणारा असणार आहे. एकतर लग्न ठरेल किंवा लग्न होईल किंवा साखरपुडा होईल किंवा लग्न पक्क होईल, अशी काहीतरी सकारात्मक घटना घडू शकते. त्यानंतर दुसरी चांगली घटना कुठल्या बाबतीत घडू शकते? ज्यांचं लग्न आधीच झालं आहे, जे बाळासाठी प्रयत्न करतायत किंवा त्यांच्या कन्सीव्ह होण्यामध्ये अडचणी येत होत्या, त्यांना डॉक्टर दवाखाने करावे लागत होते, अशांसाठी सुद्धा हा काळ चांगला म्हणावा लागेल. कारण गुरुकृपेनेच संतान प्राप्ती होत असते. त्यामुळे आता गुरुकृपा तुमच्यावर होतीये, त्यामुळे संतान प्राप्तीचे योगसुद्धा तयार होत आहेत. लग्न झालं, संतान प्राप्तीचा योग झाला, आता वळूया शिक्षणाकडे. नोकरी, व्यवसाय, कुटुंब, सगळ्या गोष्टींवर आपण बोलणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा काळ उत्तम असणार आहे. तुम्हाला साक्षात गुरुकृपेचा अनुभव येणार आहे. जे काही तुम्ही शिकताय त्यामध्ये तुम्ही पारंगत व्हाल किंवा तुम्हाला जर नवीन काही शिकायचं असेल तर त्यासाठी हा काळ उत्तम असणार आहे. यश तुम्हाला गुरु महाराज देणार आहेत. त्यानंतर आता बोलूया कौटुंबिक जीवनाबाबत. घरातील वातावरण पूर्वीपेक्षा नक्कीच आनंदी होणार आहे. काही वाद असतील कुटुंबात तर ते सुद्धा शांत होतील. कुटुंबातील सदस्यांमध्ये सहकार्य वाढू शकतं. घरात एखादं शुभ कार्य, धार्मिक कार्य किंवा नवीन वस्तू खरेदीचे योग असे आहेत. वडीलधाऱ्यांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभणार आहे. त्याचा लाभ फक्त तुम्ही कसा करून घ्यायचा ते तुमच्यावर आहे. काही लोकांना नवीन घर, वाहन किंवा मालमत्ता हे खरेदी करण्याच्या किंवा यांच्याशी संबंधित काही व्यवहार करण्याच्या संधीसुद्धा मिळू शकतात. करिअर, नोकरी, व्यवसाय याबाबत बोलायचं झालं तर करिअरच्या दृष्टीने काळ हा फार महत्त्वाचा असणार आहे. नोकरीत प्रगती, पदोन्नती, नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला मिळू शकतात. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकतं. अजून काय पाहिजे? जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना सुद्धा हा काळ चांगला आहे. बिनधास्त तुम्हाला नोकरी बदलायची असेल तर तुम्ही बदलू शकता. चांगल्या संधी मिळू शकतात. सरकारी क्षेत्र, शिक्षण क्षेत्र किंवा बँकिंग, सल्लागार असे जे क्षेत्र आहेत किंवा व्यवस्थापनाशी संबंधित जे क्षेत्र आहे, अशा लोकांना विशेष लाभ मिळताना दिसेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मताला महत्त्व मिळेल. काही लोकांना परदेशाशी संबंधित कामाच्या संधीसुद्धा मिळू शकतात. जर तुमचं काम त्या संदर्भात असेल तर परदेशाशी संबंधित काही चांगल्या संधी तुमच्यासमोर येऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना गुरुचं हे गोचर आर्थिक वाढ देणारं असणार आहे. नवीन भागीदारी, नवीन ग्राहक, व्यवसायाचा विस्तार असे चांगले योग या काळात घडू शकतात. विशेषतः शिक्षण, धार्मिक कार्य, कन्सल्टन्सी, रिअल इस्टेट, खाद्य व्यवसाय, सेवा क्षेत्राशी संबंधित लोकांना चांगले परिणाम दिसून येतील. मात्र अति आत्मविश्वास टाळण्याचा सल्ला दिला जातोय. कारण अति आत्मविश्वास आणि मोठे आर्थिक निर्णय जर घाईत घेतले गेले तर त्यांनी नुकसान होऊ शकतं. त्यामुळे अति आत्मविश्वास बाळगू नका. कुठलाही निर्णय घेताना विचार करून घ्या. आणि या काळामध्ये तुमची समजदारी सुद्धा वाढणार आहे. गुरु महाराज सामंजस्य देतात. गुरु महाराज आपल्याला एक समजदार व्यक्ती बनवतात. म्हणूनच हा काळ तुम्हाला अध्यात्माकडे सुद्धा घेऊन जाणार आहे. मनःशांती कशी मिळवायची या दृष्टीने तुम्ही या काळात विचार करणार आहात. मनःशांती मिळवणार आहात. अध्यात्म म्हणजे नक्की काय, ईश्वराचं आणि तुमचं नातं नक्की काय आहे याबाबत तुम्ही विचार करणार आहात आणि त्यातूनच तुम्हाला मनःशांती देणारा हा काळ आहे. आर्थिक स्थितीचा विचार करता नक्कीच आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. कारण उत्पन्न वाढणार आहे, गुंतवणुकीतून लाभ होणार आहे. एकंदरीतच सगळ्याच गोष्टी मनासारख्या घडताना दिसणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवलं तर तुमची बचत सुद्धा होऊ शकते. या काळामध्ये ना फक्त काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही टाळायला हव्यात. त्या म्हणजे अति गोड खाणं टाळा, अति आराम टाळा. कारण गुरु हा शुभग्रह असला तरी गुरुग्रहामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. म्हणून हा जो 1 वर्षाचा काळ आहे, या 1 वर्षाच्या काळात व्यायाम करा,
गोड खाणं कमी करा, म्हणजे एकंदरीतच तुमच्या आहारावर जरा लक्ष द्या. कारण गुरु ग्रह जेव्हा ॲक्टिव्ह होतो आणि तो त्याचे फळं द्यायला लागतो तेव्हा त्याच्यामध्ये वजन वाढणे हा सुद्धा एक भाग येतो आणि ते वाढू नये यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. व्यवस्थित डाएट घ्या आणि व्यवस्थित व्यायाम करा. गुरुचा कर्क राशीतील गोचर धार्मिक आणि आध्यात्मिक प्रवृत्ती वाढवणार असतं, त्यामुळे तुमचं दानधर्म किंवा धार्मिक ठिकाणी भेट देणं या गोष्टी घडणार आहेत. काळजी कोणती घ्यायची आहे? मगाशी म्हटलं तसं अति आत्मविश्वास टाळा, भावनिक होऊन घाईत निर्णय घेऊ नका, पैशांच्या व्यवहारात स्पष्टता ठेवा आणि मगाशी म्हटलं तसं आरोग्याकडे दुर्लक्ष नको. आरोग्य म्हणजे काय? वजन वाढण्याची बाब जी आहे त्याकडे लक्ष द्यावं लागेल आणि अहंकार टाळावा लागेल. कारण की माणसाकडं पैसा आला किंवा माणसाकडे जरा समजदारी आली की त्या समजदारीबरोबर थोडासा माझ्याकडे नॉलेज आहे असं म्हटलं की थोडासा अहंकार पण येतो. म्हणून जे आता हा काळ तुम्हाला तुमचं नॉलेज वाढवणारा असणार आहे, तुम्हाला खूप काही देणारा असणार आहे, पण नम्र राहणं हे तुमचं प्रथम कर्तव्य असणार आहे. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं आमच्याबरोबर घडणार आहे हे तुम्ही 100% सांगताय का? तुमचे कर्म चांगले असतील तर हेच नक्कीच तुमच्याबरोबर घडणार आहे. कारण गुरु महाराज नैतिकता बघतात. तुम्ही जर नैतिकतेने वागत नसाल, तुम्ही जर दुसऱ्यांना फसवत असाल, लुबाडत असाल, सतत कसं दुसऱ्याला लुटू आणि माझा खिसा भरू किंवा दुसऱ्याला फसवू, सतत खोटं बोलत असाल, एकंदरीतच तुमच्या मनामध्येच खोट असेल तर मात्र गुरु महाराज काहीही फळ देत नाही हे लिहून घ्या. कारण गुरु महाराज नैतिकतेला महत्त्व देणारे आहेत. त्यामुळे या काळात तुमचे आचार विचार सात्विक ठेवा तरच तुमचं भलं होणार आहे. या काळामध्ये दत्तगुरूंची साधना उपासना करणं तुमच्यासाठी प्रचंड लाभ देणारं ठरेल. त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी खास करून दत्तगुरूंची उपासना किंवा भगवान विष्णूंची उपासना करा. पिवळ्या वस्तूंचं दान करा. त्याचबरोबर गुरुमंत्राचा जप करणं, म्हणजे जर तुम्ही गुरुमंत्र घेतला असेल तर त्याचा जप नक्की करा आणि जर कुठलाही गुरुमंत्र घेतला नसेल तर ओम ब्रूम बृहस्पतये नमः हा गुरुचा मंत्र आहे. या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. गुरुचा कर्क राशीतील प्रवेश हा कर्क रास आणि कर्क लग्न अशा दोन्ही लोकांसाठी अनेक बाबतीत सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. पण नैतिकतेने वागायला मात्र हवं. नियोजन, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास हा काळ प्रगती, भाग्यवृद्धी आणि मानसिक समाधान देणारा ठरू शकतो. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.